सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाकडून वैदर्भीय भूमीतील सप्तखंजिरी समाज प्रबोधनकार यांना डावलून समाज प्रबोधनकार, लोककलावंत व समाजसेवकाच्या न्याय हक्काचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिग्गज चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर केल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा लाडकडून गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी कारंजा तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी कारंजा येथील विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजसेवक, पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय कडोडे व असंख्य लोककलाकार, गुरुदेव सेवा मंडळाचे गजानन अहमदाबादकर, संतोष केडकर, विजय खंडाळ, तुकाराम गजबार, पत्रकार उमेश अनासाने, ज्ञानेश्वर खंडारे, महादेवराव ठोंबरे, पत्रकार ज्ञानेश्वर जोंधळेकर, विनायक पद्मगिलकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष हाजी रऊफ खान, शाहीर देवमन मोरे, रोहित महाजन, बाळकृष्ण काळे, शेषराव इंगोले, श्रीकांत मोडक, कैलास हांडे, विजय नीलक, उभा मराठी नाट्य परिषदेचे समन्वयक अश्विन जगताप, चित्रपट दिग्दर्शक गोवर्धन कृपलानी, डॉक्टर गजानन गावंडे इत्यादींची उपस्थिती होती। सप्तखंजिरी वादक, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष या समाज प्रबोधनामध्ये घालवलेली आहे आणि आपल्या समाज प्रबोधनामधून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती निर्मूलन, त्याचप्रमाणे जे शासनाचे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत, बेटी बचाओ बेटी पढाओ, हागणदारी मुक्त, सेंद्रिय शेती, असे विविध कार्यक्रम, शेतकऱ्यांचे प्रश्न, असे विविध कार्यक्रमाबद्दल जनजागृती करून लोकांमध्ये प्रबोधन केलेलं आहे। आणि त्यामुळे अशा वैदर्भीय मातीमधल्या व्यक्तीचाही केव्हा तरी सत्कार झाला पाहिजे आणि शासनाने तो केला पाहिजे। याकरिता वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन दिलं। यावर्षी तरी निदान महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सत्यपाल महाराजांना मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु शासनाने चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर केला। त्यांना पुरस्कार द्यायला आमची काहीही हरकत नाही, परंतु तुम्ही जर धनदांडग्या आणि जास्तीत जास्त सेलिब्रिटी चित्रपट अभिनेत्याला पुरस्कार देत असाल आणि खऱ्या समाज प्रबोधनकाराला जर डावलत असाल तर आपलं राष्ट्रहित कुठं जात आहे याचा सुद्धा विचार करणे आता गरजेचे झाले आहे। कारण या राष्ट्रामध्ये सच्चे जर देशभक्त असतील, सच्चे जर कोणी हाडाचे समाजसेवक असतील तर ते लोककलावंत आहेत। स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून ही लोक समाजाची सेवा करीत असतात। या लोकांची शासनाने कदर केली पाहिजे, यांची किंमत जाणली पाहिजे आणि ती किंमत शासन जाणत नसल्याबद्दल आम्ही विदर्भ लोककलावंत संघटना कारंजातर्फे त्यांचा आज जाहीर निषेध करीत आहोत आणि शासनाला तसे माननीय तहसीलदार साहेब कारंजा लाड यांच्या मार्फत आमचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवित आहोत। लोककलावंतांचा विजय हो। AS न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा लाड येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।